104.2 माय FM तुम्ही ट्यून इन केलंय वैष्णवी तुमच्या सोबत आणि घेऊन आले आहे सुपर सॅटर्डे, ज्यात आज आपल्याकडे एक निमित्त सुद्धा आहे. इट्स 12 ऑगस्ट इंटरनॅशनल यूथ डे. म्हटलं की असं यंग कोण आहे नाशिकमध्ये जे काहीतरी जगा वेगळं करतात. ऍक्च्युली दिस कोविड हॅज टॉट मी की आळशीपणा जर असेल तर आपण काहीच करू शकत नाही, कामही नाही, वर्कआउटही नाही आणि कुठलंही काम करू शकत नाही बेसिकली. आणि त्याकरताच दोन लोकांना मी शोधून काढलं. दे आर रनिंग दिस अमेझिंग प्लेस कॉल्ड बियॉन्ड द बॉडी. केवल पाटील आणि अमिया देशपांडे. So welcome guys, first of all. Thank you, Vaishnavi. Yes. Thank you, Vaishnavi, and So- my FM. So केवल आणि अमेय दोघांना सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही याआधी काय करत होतात हे मला पहिल्यांदा सांगा आणि तुमचं वय पण सांगा ऑफकोर्स. I'm 24 आणि मी माझं बीटेक केलं आहे आणि आय वॉज परस्युईंग क्रिकेट प्रोफेशनली. तर मी क्रिकेट प्रोफेशनली परस्यू करत होतो तेव्हा वी वर अ पार्ट ऑफ अ टीम. जेव्हा आम्ही त्या टीम एन्व्हायरमेंटमध्ये होतो, त्या टीम एन्व्हायरमेंटमध्ये ज्या गोष्टी आम्ही शिकलो त्याच गोष्टी आम्ही इथे बियॉन्ड द बॉडीमध्ये इम्प्लिमेंट केले. जे कोलॅबरेशन म्हणा, तुम्ही कनेक्शन्स म्हणा, द वे वी हेल्प इच अदर अँड विन टुगेदर, त्याच गोष्टी आम्ही इथे लोकांना शिकवतो. राईट. तर वेन यू सी की लोकांचा मेन इश्यू काय असतं की दे आर अफ्रेड टू टॉक टू इच अदर. वेन यू पुट समवन इन अन एन्व्हायरमेंट वेअर दॅट इज न्यू, एकमेकांशी बोलायलाच अनकम्फर्टेबल असतात लोक. तर तो बॅरियर ब्रेक करतो आम्ही थ्रू आर युनिक वर्कआउट्स, थ्रू आर पार्टनर वर्कआउट्स, थ्रू आर गेम्स, जिथे दे आर फोर्स टू टॉक टू इच अदर. वेन दे आर इन दॅट एन्व्हायरमेंट वेर दे आर फोर्स टू टॉक इच अदर, नॅचरली मग ते टीम वर्क येऊन जातं त्यांच्यात अँड दे टेंड टू विन दॅट वे. राईट. आणि अमेय तुझं बॅकग्राऊंड सांग. माझं बेसिकली मी आय एम 32 आणि मी पण प्रोफेशनली क्रिकेट खेळायचो. त्याच्यानंतर आय वॉज इन टू ट्रेकिंग, सायकलिंग अँड ऑल ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. ते करायला वेळ मिळावा म्हणून आय टूक ॲडमिशन इन कॉमर्स कॉलेज. वाव. पण मग थिंग्स डिडंट वर्क आउट. त्याच्यानंतर मी क्रिकेट ड्रॉप केलं. मग मी CA चार्टर्ड अकाउंटन्सीच्या अभ्यासाला सुरुवात केली. पण त्याची इंटर्नशिप असते 3 वर्षाची. ते करता करता अगेन आय रिअलाइज की हे क्षेत्र माझ्यासाठी नाहीये. आय वॉज ऑलवेज फॉर स्पोर्ट्स अँड आय बी फॉर स्पोर्ट्स. त्याच्यानंतर मी CA चा अभ्यास ड्रॉप करून आता परत गेल्या 5 वर्षापासून स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर याच्यामध्ये काम करतोय. सो दिस इज हाऊ वी कम अप विथ बियॉन्ड द बॉडी. राईट. पण आता बियॉन्ड द बॉडी एकूणच हे नाव पण वेगळं आहे आणि द रील्स दॅट हॅव सीन दे आर व्हेरी डिफरंट. सो कॅन यू लाईक टेल मी ब्रीफ मध्ये की बियॉन्ड द बॉडीची सुरुवात कशी झाली आणि हाऊ डिड यू गाईज कम अप विथ दिस थॉट? I was in a phase where I wasn't enjoying cricket too much because cricket for me was everything about that team environment. राईट. आणि जेव्हा मी प्रोफेशनली खेळत होतो I couldn't sense that because I wasn't playing with a different district वगैरे. मी परत नाशिकला आलो तेव्हा मी अमयला भेटलो. अमयला भेटल्यानंतर वी प्लेड क्रिकेट टुगेदर ऑन द टर्फ आणि मग तिथे जी केमिस्ट्री फॉर्म झाली आमच्या दोघांमध्ये, आमच्या आजूबाजूच्या टीममेट्समध्ये, वी नॅचरली क्लिक्ड. आय न्यू हाऊ ही वॉज ॲज अ पर्सन. आणि when you play a sport with a person, तुम्ही त्यांना in and out ओळखून घेता. You know if you can work with them or you cannot work with them. And his mindset was right, my mindset was right. आम्ही स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट डे प्लॅन केला होता, वी थॉट ऑन द लाईन्स की आपल्याला 100 लोक बनवायचे आपल्यासारखे, राईट. जे माइंडसेट वाईज तसं काम करताय, जे फिटनेस वाईज तसं काम करताय, अँड हु आर लुकिंग टू इम्प्रूव्ह इन ऑल एरियाज ऑफ लाईफ, नॉट जस्ट फिटनेस. सो फिटनेस इज वन ॲस्पेक्ट ऑफ व्हॉट वी डू. आणि ते सोडून तुमचे आजूबाजूचे रिलेशनशिप्स कसे नर्चर करायचे, एकमेकांसोबत कोलॅबरेट कसं करायचं, हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. वाव. सो दॅट्स हाऊ यू केम अप विथ दिस आयडिया. पण मग अमेय मला तुला विचारायचं आहे की बियॉन्ड द बॉडी मध्ये आय सॉ दॅट देर आर नो टिपिकल वर्कआउट्स जे आपण जिम मध्ये बघतो, योगा क्लासमध्ये बघतो किंवा अजून जे काही फॉर्म्स आहेत एक्सरसाइजचे. मला सांग की आपण बियॉन्ड द बॉडी मध्ये एक्झॅक्टली काय टाईपचं वर्कआउट करतो? सो बेसिकली जसं मी सांगितलं की मी लहानपणापासूनच स्पोर्ट्स आणि याच्यामध्ये होतो, ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये. सो मला एक्झॅक्टली माहिती होतं की एवढ्या 10-12 वर्षाच्या माझ्या फिटनेस जर्नीमध्ये कुठे बोर होतं, की कुठे लोकांना वर्कआउट कंटाळवाणं वाटतं किंवा काय गोष्टी नाही करायचं आहे हे मला एक्झॅक्टली माहिती होतं. ते मी केवळला भेटल्यावर शेअर केलं की आपल्याला हे तर डेफिनेटली नाही करायचंय. सो मग आम्हाला चॉईस फार लिमिटेड होती की आपल्याला काय करायचं जे कोणीच करत नाही. सो नॉर्मल गोष्ट सगळे लोक करतात. राईट. सो मग मी कम अप विथ दिस आयडिया की आपल्याला जे बोर होतंय, जिथे बोर्डम लोकांना येतो, की ज्या टिपिकल गोष्टी आहे त्या नाही करायच्या आहे. सो लोकांना काय पाहिजे की एक नॉर्मल गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं होतंय, जिथे लोक येत आहेत, खेळतायत, हसतायत. सो बेसिकली पार्टी करतायत, बट पार्टी इन द फॉर्म ऑफ वर्कआउट. दॅट्स हाऊ बियॉन्ड द बॉडीची आयडियाच ती आहे की जिथे तुम्ही येताय, वर्कआउट करताय,
सो जाणवत पण नाहीये. हम्म. म्हणजे वो बोलते ना की हम्म. साप भी मरे और लाठी भी ना तुटे, हम्म. त्या टाइप मध्ये की वर्कआउट पण होते पण हम्म. मजा पण तेवढीच येते. हम्म. आणि वी मेक शुअर की लोकांना जर वर्कआउटला नाही आलं तर आम्ही त्यांना रिमाइंडर देण्यापेक्षा त्यांना त्याचा गिल्ट असतो की यार आपण काहीतरी आज छान गोष्ट मिस केली आहे. हम्म. तो 1 तास स्वतःसाठी जो तिथे घालवतायत हम्म. विथ द ग्रुप. हम्म. सो आमचं तेच एम्फेसिस असतं की लोकांना मजा यायला हवी. हम्म. फिटनेस इज फन. आणि हम्म. आम्ही 10-12 वर्षाच्या आमच्या फिटनेस जर्नी मध्ये हे शिकलोय Right. की फिटनेस इज फन. राईट. फक्त ते एका चांगल्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला हम्म. गाईड करणारं कोणीतरी पाहिजे. हम्म. किंवा ऍटलीस्ट गाईड करणार नसेल तर तुमचा माइंड तेवढं ओपन पाहिजे. तुम्ही हम्म. 4 गोष्टी शिकताय. हा. That's it. आणि आय थिंक दिस इज वेअर द यूथ पार्ट कम्स इन, दॅट वी अंडरस्टँड की कुठली गोष्ट आपल्याला बोर होते आणि ती नाही केली पाहिजे. आणि दॅट्स व्हॉट यू गाईज हॅव ऍक्च्युली, तुम्ही तो कोड क्रॅक केलाय असं आपण म्हणू शकतो. सो केवळ मला तुला विचारायचं आहे की आय हॅव सीन माय सेल्फ स्ट्रगल अ लॉट वेन इट कम्स टू वर्कआउट. सो मी लहानपणापासून स्विमिंग करत होते आणि आय वॉज प्लेइंग रोप मलखांब. सो या 2 गोष्टी होत्या ज्या मी करत होते. बट वेन इट कम्स टू डेली वर्कआउट और योगा और दोज प्रॅक्टिसेस आय कुड नेव्हर डू दॅट. सो जर मी ऍट द एज ऑफ 25 आय कुडंट डू इट, यू हॅव n number of people doing that. तुम्ही ते कसं अचीव्ह केलं? हाऊ डिड यू ऍक्च्युली गेट द क्राऊड टुवर्ड्स यू गाईज? मी बोला ना, फ्रॉम डे वन वी फोकस्ड ऑन कनेक्शन्स. तर आपल्या इथे अशी लोक हु आर इन देअर 50s अँड हु आर इंटरॅक्टिंग विथ पीपल इन देअर 20s. अशी कपल्स आहे हु वॉन्ट टू स्पेंड क्वालिटी टाइम टुगेदर अँड गेट स्ट्रॉंगर टुगेदर. We have mothers who are taking care of their children at the same time and managing their household. Then we have teenagers like us who are still figuring out life. आणि जेव्हा असे सगळे लोक सोबत येतात ना, तेव्हा तुम्ही लोकांकडनं 10 गोष्टी नवीन शिकतात. करेक्ट. मग त्या ऍटमॉस्फिअर मध्ये जिथे तुम्ही एकमेकांकडनं शिकताय, यू आर मोर लाईकली टू बी इन दॅट एन्व्हायरमेंट. सो दॅट्स हाऊ यू गॅदर्ड अ लॉट ऑफ पीपल टुगेदर. कारण बऱ्याचदा असं होतं की डिफरन्सेस असतात लोकांचे. यु नो, म्हणजे जिम मध्ये आय हॅव एक्सपिरियन्स दॅट यू कीप ऑन लुकिंग ॲट दी अदर पर्सन की अरे ह्याची बॉडी तर माझी मस्त चांगली आहे. 2 प्रकारची लोक असतात. वन ऑफ देम विल गेट मोटिवेटेड अँड द अदर वन विल बी लाईक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, मी उद्यापासून जाणारच नाही, मला जायचं नाहीये. सो दिस डज हॅपन. पण तुम्ही लोकांनी ते एक वेगळा प्रकार केलेला आहे. सो कॅन यू टेल मी अ फ्यू फॉर्म्स दॅट यू आर प्रॅक्टिसिंग? म्हणजे आता मला नाव पण माहिती आहे त्याला काय म्हणतात. काही फॉर्म्स आहेत का एक्सरसाइजचे जे तुम्ही करता आहात, जे तुम्ही डेली प्रॅक्टिस करता? सो बेसिकली आम्ही आधी फोकस करतो की कुठलं पण एक्सटर्नल प्रॉप्स यूज करण्यापेक्षा आधी तुम्ही तुमच्या बॉडीला सांभाळा. तुमचे 2 हात, तुमचे 2 पाय, तुमचं हार्ट, तुमचं लंग्स, तुमचे लिव्हर, त्याचा ऑप्टिमम यूज करा. म्हणजे बरेच लोक, आम्ही पण जिम केलेली आहे, आम्ही पण जिमला अजूनही जातो. सो आम्ही बघतो की लोकांना 10-10 किलो 20-20 किलोचे वजन उचलायला आवडतं, पण ते स्वतःची बॉडी सांभाळू शकत. आणि एक नॉर्मली ज्याला त्याचं घरकाम सांभाळायचं आहे, अभ्यास सांभाळायचा आहे, त्या व्यक्तीला त्याची बॉडी सांभाळता येणं गरजेचं आहे. तो अभ्यास करताना डंबेल्स घेऊन नाही बसणार आहे, पण तो अभ्यास करताना त्याचा पाठीचा मणका घेऊन बसणार आहे, त्याची मान घेऊन बसणार आहे, त्याचे 2 हात यूज करणार आहे, पाय यूज करणार आहे. सो ती एफिशियन्सी वाढवण्यासाठी आम्ही फोकस करतो की तुमचे हेड टू टो सगळे बॉडी पार्ट्स डेली बेसिसवर मूव्ह झाले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं योगा एलिमेंट पण इंट्रोड्यूस केलाय. जे म्हणजे आमचा योगा टीचर आहे समीर म्हणून. सो ही इज इन टू अ यंगर योगा प्रॅक्टिस. तो तिथे योगासन पण करून घेतो अँड इन द फॉर्म ऑफ मेडिटेशन. सो वी आर फोकसिंग ऑन फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ. ओ राईट. म्हणजे दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मी बघितले की जिम मध्ये ते करतात की एक लेग डे असतो आणि एक दिवस फक्त हँड्स एक्सरसाइज करतात, एक दिवस फक्त कोर आणि अप्पर बॉडी करतात. सो व्हॉट इज युअर टेक ऑन द टिपिकल जिमचं जे काही एक हे असतो फ्लो, की ह्या गोष्टी अशा आठवड्यात करायच्या आणि तुम्ही जे करत आहात, हाऊ इज इट डिफरंट आणि हाऊ इज इट मेकिंग अ डिफरन्स? वेन वी गो टू द जिम, आम्ही आता नाशिकमध्ये ऑलमोस्ट एव्हरी जिमला जाऊन आलो, ठीक आहे. अँड वन कॉमन ट्रेट वी ऑब्झर्व देअर इज, तिथे कोणीच एकमेकांशी बोलत नाही, ठीक आहे. दॅट लाईक यू सेड, दॅट इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो लोकांना बघून. म्हणूनच आम्ही आमचे वर्कआउट करायचे व्हिडिओज कधीच टाकत नाही. इट्स ऑलवेज अबाउट द पीपल दॅट कम टू अस. लोकांना जेव्हा कळतंय की अशा या टाईपचा व्यक्ती पण वर्कआउट करू शकतोय, तर मी का नाही करू शकत. तर हेच आम्हाला, वी वॉन्ट टू मेक एव्हरी वन कम्फर्टेबल विथ वर्किंग आउट. म्हणून दॅट्स अ वेअर अ बिट डिफरंट ऑन द लाईन्स ऑफ जिम. आणि जिम कल्चरमध्ये मी हेही म्हणाल की it's a lot on the lines of people wanting to go there to channel their aggression म्हणा, का तुम्ही आता जसं म्हटलं की बॅक डे आहे, लेग डे आहे, बायसेप डे. आमच्या इथे एव्हरी डे इज अ हॅपीनेस डे. हॅपीनेस कम्स फर्स्ट आणि त्याच्यानंतर वी ट्रेन अदर मसल्स. How nice. I mean, that's the sweetest thing that I've heard in a very long time. पण मग मला असं विचारायचं आहे की बियॉन्ड द बॉडी आता किती लोकांची फॅमिली आहे? ऍक्टिव्ह क्लायंट्स म्हटलं तर वी आर अराउंड 120 ऍक्टिव्ह क्लायंट्स आणि ओव्हर द span of 1 year we've impacted around 200-250 people. आणि किती वर्ष झाले आपल्याला सुरू करून? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालंय. माय गॉड, आय डोंट थिंक कुठल्या जिम्स मध्ये पण एवढी लोक इतक्या पटकन जात असतील की नाही. सो दॅट इज द वन नीश दॅट यू
कॉट व्हेरी करेक्टली की तुम्हाला कळाले की लोकांना काय हवं आहे आणि लोकांना काय मजा येते. मला हा प्रश्न विचारायचा आहे की नाव वेन इट कम्स टू वर्कआउट, काही लोक वजन कमी करायला करतात, काही लोक वाढवायला करतात, काही लोक फक्त फिटनेससाठी करतात. या सगळ्यामध्ये विथ एक्सरसाइज अँड फिटनेस वी ऑल्सो लुक इन टू डाएट. सो आय एम अ पर्सन हू हॅज झिरो नॉलेज अबाउट डाएट, कारण माझा मेटाबॉलिझम इतका हाय की मी जगातल्या सगळ्या गोष्टी खाते. आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट एनिथिंग. पण मग तुम्ही वेन इट कम्स टू युअर क्लायंट्स ऑर द पीपल हू कम टू यू विथ अ कन्सर्न की वजन कमी करायचंय किंवा वाढवायचंय, तर तुम्ही फूड मध्ये कसं त्याच्यामध्ये त्यांना सोल्युशन देता? सो फूड मध्ये बेसिकली द वर्ड यू यूज की डाएट. सो आम्ही बिलीव्ह करतो की डाएट असं काही नसतं. एक तुमची असते ॲपिटाईट, दॅट इज युअर भूक, आणि जे तुम्ही खाता ते फूड. सो आपली जी जनरेशन आहे, म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट द यूथ डे, सो आजकालचे लोक विचार न करता जे समोर येईल ते खातात, विदाउट रिअलायझिंग की आपण आपल्या पोटात काय टाकतो. सो म्हणजे आम्ही लोकांना एम्फेसिस याच्यावर करतो की आधी तुम्ही तुमच्या फूड चॉईसेसवर काम करा. एकदा फूड चॉईसेसवर काम झालं, दॅट इज क्वालिटी ऑफ युअर फूड, त्याच्यानंतर क्वांटिटी कॅन बी मॅनेज. कारण की जर तुम्ही राईट क्वालिटी फूड खाताय तर तुम्ही एका लिमिट पेक्षा जास्त खाऊ शकत नाही. जर तुम्ही जंक खाताय, तर वर्ड्स आहे जंक म्हणजे कचरा खाताय, तर कचऱ्याला लिमिट नाहीये. म्हणजे आपण रस्त्याने सहज फिरतो तर चांगल्या गोष्टी आणि कचरा गोष्टी आपल्याला किती दिसतात, कचऱ्याचे ढीग असतात. सेम गोज विथ फूड, आपण कचरा टाकत असतो. आणि जंक फूडचं आय डोंट नो द मेकॅनिझमच तसं आहे की तुम्ही जेवढं खाल तेवढं कमी पडतं. सो तुम्ही एकदा खायला सुरुवात केली, एक चहा प्यायला की दुसरा लागणार आहे, तिसरा लागणार आहे, चौथा लागणार आहे. अँड आय कॅन से विथ द एक्सपिरियन्स, कारण की आय एम अ चाय ॲडिक्ट. सो मला माहिती आहे की ते एका गोष्टीवर थांबत नाही. सो वर्क ऑन युअर फूड चॉईसेस, द क्वालिटी ऑफ युअर फूड, क्वांटिटी कॅन बी मॅनेज एनी टाइम. डू यू गाईज हॅव अ टेक ऑन दिस थिंग की मला खूप लोक म्हणतात की योगा हा सकाळीच केला पाहिजे, किंवा पीपल चूज डिफरंट टाइम्स टू वर्कआउट थ्रू आउट द डे, जसा वेळ मिळेल तसा. पण तुमचं असं काही टेक आहे त्याच्यावरती की काय वेळ असली पाहिजे आयडियली इन द इयर्स ऑफ एक्सपिरियन्स? का डू यू थिंक की कधी पण तुम्हाला आवडेल असं? द बेस्ट टाइम टू वर्कआउट इज एव्हरी डे, आणि कन्सिस्टन्सी इज द ओनली thing that we believe in. की आम्ही we've grown as a firm together because we've consistently showed up. If you can consistently show up for yourself, for your workout, म्हणजे सकाळी मिस केला संध्याकाळी करा, संध्याकाळी मिस केला सकाळी करा, but you do it every day. It doesn't matter when you do it, तुम्हाला रिझल्ट दिसणारच. म्हणजे कन्सिस्टन्सी इज द मेन थिंग. तुम्ही कधी करा ते, पण रोज करणं महत्वाचं आहे. राईट. सकाळी याच्यासाठी की एक्सरसाइज करणं खूप कंटाळवाणी गोष्ट असते खूप लोकांसाठी. सो तुम्ही ती जेवढी दिवसाच्या शेवटी ढकलाल तेवढं तुम्हाला अजून कंटाळणार. सो पहिले करून टाका. एक फेमस बुक आहे ना, ईट दॅट फ्रॉग, त्याची सगळ्यात डर्टीएस्ट टफेस्ट गोष्ट आहे ती तुम्ही आधी करा, म्हणजे तुम्हाला दिवस मोकळा मिळतो. सो मला तसं होतंय की आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन, आणि मी इतक्या वेळा आय हॅव ट्राय टू अवॉइड गोइंग टू वर्कआउट ऑर टू स्विम ऑल्सो फॉर दॅट मॅटर. बट या यू गाईज अन इन्स्पिरेशन. आय एम प्रिटी शुअर तुमच्या गर्लफ्रेंड्स खूप हॅपी असणार लाईफस्टाईल पाहता अँड ऑल दिस शेड्यूल अँड द वे यू बोथ आर फिट. बट येस, नाव तुमच्या ह्या कामापासून थोडंसं मी बाजूला येते, आणि सिन्स इट्स यूथ डे आय मेक शुअर आय आस्क अ लॉट ऑफ पीपल दिस क्वेश्चन. मला सांगा की व्हॉट इज सम गुड कॉन्टेंट दॅट यू गाईज हॅव वॉच्ड इन रिसेंट डेज, बोथ ऑफ यू, की जे खूपच अमेझिंग आहे, जे लोकांनी बघितलंच पाहिजे? आय एम नॉट अ मूवी पर्सन ॲट ऑल. तू सिरीज पण बघत नाही. मी माझा त्या लाईन्सवरच विचार असतो की वॉट एव्हर आय एम वॉचिंग इट्स गोइंग टू इन्फ्लुअन्स मी इन सम वे ऑर दी अदर. तर मग कॉन्टेंट पण तेवढं माइंडफुलीच कन्झ्युम करतो. तर आम्ही बहुतेक सांगू शकेल. मूवी सिरीज नाही बघितल्या जास्त, पण रिसेंटली मी आई आणि बाबांसाठी ते बाई पण भारी देवा या मूवीला गेलो होतो. कारण की ड्युरिंग लास्ट इयर आम्ही जेवढे पण लोकांबरोबर काम केलेलं आहे त्याच्यात मेजॉरिटी फिमेल क्लायंट्स आहेत. सो मला एक्झॅक्टली माहिती करून घ्यायचं होतं की काय एक पर्टिक्युलर एज नंतर म्हणजे महिलांमध्ये काय चॅलेंजेस असू शकतात. कारण की वी ऑल्सो वर्क ऑन मेंटल हेल्थ, अँड दॅट मूवी इज ऑल अबाउट मेंटल हेल्थ, युअर रिलेशन्स. सो ते पर्स्पेक्टिव्ह समजून घेण्यासाठी मी गेलो होतो. त्याच्यामुळे घरच्यांना थोडा आनंद झाला की त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड केलाय. बट त्या मूवीतनं मला खूप शिकायला मिळालं की त्या मूवीमध्ये जे दाखवलंय की कधीतरी 20 वर्षापूर्वी त्यांचे जे ग्रजेस आहेत त्यांनी 20 वर्षापर्यंत होल्ड केले, आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे उतार चढाव झालेले आहेत, आणि ते 20 वर्षानंतर ते रिअलाइज की गोष्ट छोटीशी होती, पण जस्ट कम्युनिकेशन बॅरियर असल्यामुळे त्यांनी त्याचा स्ट्रेस घेतल्यामुळे मेंटल हेल्थ खराब केली. आणि सम ऑफ द अदर वे त्यांनी ते निमित्त झालं, त्यांचा जो इव्हेंट होता त्याच्यामुळे त्यांनी ते परत त्यांचं रिलेशनशिप रिएस्टॅब्लिश केलं आय वुड से. आणि त्यातनं ह्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या की सगळ्यांना स्ट्रेस आहे, रिलेशनशिप स्ट्रेस असो किंवा फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस असो, कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. कारण की
आयरॉनिकली त्या मूवी मध्ये त्या सगळ्या सख्या बहिणी आहे पण हम्म. त्याच एकमेकांशी बोलत नाही हम्म. त्या बाकी सगळ्या जगाशी बोलतात पण त्या एकमेकांशी बोलत बोलत नाही नाही. and that builds up your stress Right. and that's impacting your mental health आणि मेंटल हेल्थ एकदा इम्पॅक्ट झाली की त्याचा फिजिकल सगळंच. हेल्थ वर परिणाम होणार हम्म. सो दॅट ब्रिंग्स मी टू द नेक्स्ट क्वेश्चन की मी असं खूप ठिकाणी वाचलंय की जेव्हा आपल्या डोक्यात काही विचार असतात किंवा काही स्ट्रेस असतो त्याच्यामुळे कधी कधी खूप लोकांचं असं होतं की वजन वाढतं किंवा काही लोकांची ॲपेटाईट मरून जाते दे डोंट ईट आणि सिन्स यू गाईज हॅव बीन वर्किंग विथ अ लॉट ऑफ पीपल ॲट द सेम टाइम तुम्ही कधी असं अग्रेशन बघितलं की एखादी व्यक्ती आली हुज व्हेरी डिप्रेस्ड बट हॅज स्टार्टेड वर्किंग आउट अँड हॅज ओपनड अप आणि त्यांचे इमोशन्स बाहेर आले असे काही सिच्युएशन झाल्या म्हणजे नॉट एक्झॅक्टली द सेम बट सम सिच्युएशन वेअर पीपल हॅव ऍक्च्युली यु नो कम आउट अँड देव स्पोकन अप असं काही झालंय We see this here every Saturday when we conduct our boot camps. It's not regarding की तुम्ही म्हणा की असं वाईट इमोशन्स बाहेर आले, but you can see people in their 50s, people in their late 30s. They're screaming, they're shouting like children. तुम्ही आमचे रील्स पण बघाल तर ते सगळे सेलिब्रेट करताय आणि ते काय इट्स अन एनर्जी, इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज कमिंग आउट. जे तुम्ही वर्षानुवर्ष मे बी तुम्ही अशा एन्व्हायरमेंटमध्ये होते घरी का वर्क प्लेसवर ऑफिसवर जिथे यू बीन टोल्ड की टाय घालून राहायचंय, असं पॉस्चर मेंटेन करायचंय. इट्स अ फ्री स्पेस. यू आर Right. फ्री टू डू what you can. You are free to celebrate the way you want. आणि म्हणून we've seen very weird celebration over the years की टावल घेऊन पण सेलिब्रेट करताय, एकमेकांना उचलून सेलिब्रेट करताय. अँड आय फील दॅट्स समथिंग दॅट वी लुक फॉरवर्ड टू एव्हरी सॅटर्डे. आम्हाला Wow. खूप छान वाटतं लोकांना तसं हसताना बघताना. दॅट इज रिअली ग्रेट कारण इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग टू मेक पीपल ओपन अप इमोशनली कारण खूप लोक खूप लाईक यू सेड की खूप वर्षांचे ग्रजेस धरून बसलेलो असतो पण पर्सनली का होईना किंवा लोकांची का होईना आणि एखाद्या सॅटर्डेला आय वुड लव्ह टू जस्ट कम अँड वॉच Sure. पीपल सेलिब्रेट Right. विथ यू गाईज. वेल एक शेवटचा प्रश्न रॅदर आय वुड वॉन्ट टू नो मोर की बियॉन्ड द बॉडी जॉईन करण्यासाठी हाऊ कॅन पीपल कॉन्टॅक्ट यू तुम्ही कुठे वर्कआउट्स करता तुमच्या फी स्ट्रक्चर नका सांगू हवं तर बट तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं आहे टायमिंग काय आहेत ते फक्त सांगा. आमचे आता 2 सेंटर्स आहेत. एक सिरीन मेडोजला आहे विजडम हायस्कूलला, तिथे आमचं टायमिंग 6 PM to 7 PM आहे. आणि एक दुसरं सेंटर आहे परमानंद स्पोर्ट्स अकॅडमीला सिटी सेंटर मॉलजवळ. त्याच्यासाठी आपले टायमिंग सकाळी 6:30 AM to 7:30 AM आणि 7:30 AM to 8:30 AM. ओके आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमचं इंस्टाग्राम हँडल आहे बियॉन्ड द बॉडी ______ त्याच्यावर फक्त DM करा आणि तुम्हाला बाकी सगळं प्रोसिजर तिथून कळून जाईल. वेल इट वॉज अ व्हेरी ग्रेट कॉन्व्हर्सेशन विथ बोथ ऑफ यू ऑल आणि खरं तर मला खूप लोक विचारतात की आजकल की जनरेशन क्या कर रही है बताओ सो दिस टाइम आय गोइंग टू फ्लॉन्ट इट क्लिअरली इन फ्रंट ऑफ माय कलीग्स ऑल्सो की डूड डोंट चॅलेंज मी बट रिअली तुम्ही खरंच खूप चांगलं काम करता आहात आणि दॅट्स वाय आय फेल्ट की यू शुड बी अ पार्ट ऑफ माय शो. सो थँक्यू सो मच तुम्ही आलात तुमचा वेळ दिलात आणि थँक्यू फॉर ऑफकोर्स क्रिएटिंग अ डिफरन्स इन द सिटी ऑल्सो. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग अस. एंड नाशिक स्टे ट्यून्ड. चलो अच्छा सुनते हैं. Done. वाह छान वॉट अ ग्रेट सेशन. बट नाही मला जेन्युइनली खूप आवडलंय हे की तुम्ही जे काही करता आहात बिकॉज मी स्वतः जिम ट्राय केलं लाईक आय टोल्ड यू 1 महिन्याच्या वर आय कुडंट आणि मी सिन्स आय थिंक मला मलखांब सोडून आता झालेत 4 वर्ष आणि त्याच्यानंतर मी इतका रिगरस वर्कआउट केला की मी आठवड्यावर आजारी पडले. आय वॉज थ्रोईंग अप आणि मला नॉशिया होत होता. मी काही खाल्लं की मला हे होत होतं आणि मला ते वेट गेनसाठी दे वर गोइंग टू गिव्ह सम पर्टिक्युलर डाएट बट इट वेंट रिली रॉंग. सो माझा विश्वासच उठला की मला नाही करायचं जिम वगैरे सो आय जस्ट लेट इट गो. बट यू गाईज हो बेसिकली ते वर्कआउट सगळे लोक बोलतात बट वॉट वी टेल पीपल म्हणजे डे 1ला आम्ही जेव्हा लोकांचं एक ओरिएंटेशन म्हण किंवा एक बॅकग्राऊंड चेक घेतो की तुम्ही काय करत होते इतके दिवस. वॉट वी हॅव ऑब्झर्व की लोकांना ना हेल्थ गोल्स नसतात. लोकांना करिअर गोल्स असतात, फायनान्शियल गोल्स असतात, फॅमिलीसाठी रिलेशनशिप गोल्स असतात पण हेल्थ गोल्स नसतात. हेल्थ गोल्स तेव्हाच येतात जेव्हा कधीतरी 40s मध्ये डॉक्टर सांगतात की ब्लड प्रेशर वाढलंय, यू आर प्री डायबेटिक. मग शुगर लेवल कमी करणं हा हेल्थ गोल असतो, ब्लड प्रेशर कमी करणं हा हेल्थ गोल असतो. आता एन्जिओप्लास्टी झाली आहे पण बायपासची वेळ यायला नाही पाहिजे हा गोल असतो. तर हे गोल्स ठीक आहे असणं गरजेचं आहे पण तेव्हा ऑलरेडी डॅमेज झालाय. पण वेन वी आर टॉकिंग अबाउट द यूथ डे सो जेव्हा तुम्ही यंग आहे तर तुमचे हेल्थ गोल्स असे पाहिजे की तुम्हाला 50-60s पर्यंत काही त्रास नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हेल्दी राहायचं. वन्स यू आर हेल्दी तुम्ही बाकीचे कामं सगळे ज्या गोष्टी आहेत विथ फायनान्शियल गोल्स करिअर गोल्स ते तुम्ही तुमची बॉडी ज्या ऑप्टिमम लेवलला ऑपरेट करते अदर टास्क बिकम इझी.
दॅट्स ट्रू. की मला कोणीतरी मागच्या ह्याच्यातही म्हटलं होतं की तू जेव्हा तुझं बॉडी फिक्स करशील तेव्हा आपोआप सगळं बाकीचं तुझं फिक्स होणारच आहे. आय विल हॅव टू ट्राय दॅट. ते नाही करू शकत ना काम, डोकं दुखतंय हो, मग काम कसं हो, I करणार, know. सर्दी झाली हे काम नाही करू अरे शकत. त्याच्याहून वाईट आय टेल यू रिसेंटली व्हॉट आय हॅव बीन एक्सपिरियन्सिंग अ लॉट इज की एक तर हे वातावरण खूप फक्टअप आहे यार. आणि त्यात हे जे माझं ऑफिस टायमिंग आहे ना 8 तासांचं, माझ्याकडनं होतच नाहीये. मी 2 वाजता अशी फ्रस्ट्रेट होते की मी का काम करते, मी का जॉब करते, मी झोपत का नाही घरी जाऊन, असं मला फ्रस्ट्रेशन येतं. बट माय पेरेंट्स हॅव बीन टेलिंग मी वैष्णवी यू नीड टू वर्कआउट. दॅट्स द ओनली थिंग दॅट्स मिसिंग इन युअर बॉडी राईट नाव. बाकी सगळं तुझं सगळं सेट आहे. यू आर नॉट वर्किंग आउट. बट या द मोटिवेशन इज अनदर थिंग. म्हणजे युअर फिजिकल हेल्थ इन प्लेस ना, मला वाटतं ते बाकी आजूबाजूच्या गोष्टी ना नीट होऊन जातात आपोआप. आपोआप होतात. व्हेरी ट्रू. आणि मी प्रयत्न करणार आहे बियॉन्ड द बॉडीज जॉईन करण्याचा. द डे आय स्टार्ट बिलिव्हिंग इन माय सेल्फ अँड वेक अप अर्ली आय विल गो. कारण मी जिम वगैरे नाही. आणि स्विमिंग इज समथिंग दॅट आय डोंट नो. म्हणजे तिथे असं झालंय की हे येतं आणि मी मॅचेस खेळतो, मला असं होतं की आता नाही करायचं, बस झालं, टू मच. आम्ही असं नाही सांगितलं लोकांना की आमच्या इथेच वर्कआउट करा, हां. डू समथिंग दॅट यू एन्जॉय. आमच्या इथं यू आर गोइंग टू एन्जॉय फॉर शुअर. Yeah, पण yeah. आता तुम्हाला सायकलिंग आवडतं सायकलिंग करा, स्विमिंग आवडतं स्विमिंग करा. हम्म. बट इफ यू डोंट एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग ना, तुम्ही नाही करू नाही शकत करू शकत. कन्सिस्टंटली. That's- प्रत्येकाचा एक स्टार्टिंग पॉईंट असतो ना, हम्म. स्टार्टिंग पॉईंट असतो किंवा खूप मोठ्या ब्रेक नंतर ते रिझ्यूम करतात वर्कआउट. सो तो स्टार्टिंग पॉईंट कॅन बी बियॉन्ड द बॉडी. त्याच्यानंतर तुम्ही एकदा स्वतःच्या मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थवर कॉन्फिडंट, म्हणजे तो कॉन्फिडन्स देण्याचं काम आम्ही करतो. आणि मग जर तुझं क्षेत्राचं मलखांब होतं, वन्स यू आर कॉन्फिडंट, तू कॉन्फिडन्स परत मिळवलाय, यू कॅन स्टार्ट मलखांब, स्विमिंग, सायकलिंग, तो खूप ट्रेक्स. माझी शेवटची मॅच मी 12वीत खेळले होते माझ्या नॅशनल्स. आणि त्याच्यानंतर मी 1 वर्ष फक्त प्रॅक्टिस केलं पुण्यात असताना. जस्ट लेट इट गो. आणि माझ्या बॉडीला जी काही सवय होती रिगरस वर्कआउटची, दुपारी 2 ते 3 शाळेनंतर करायचो, संध्याकाळी 6 ते 9 करायचे मी 3 तास. आणि त्यानंतर आय जस्ट कट इट डाऊन. And my body is telling me like, fuck you. Remember this. We will always remember what you've done to us. So yeah, that's happening. पण ठीक आहे, करूयात प्रयत्न. तुमच्या नक्कीच, दोघांचं एकूणच सगळं गप्पा ऐकून मी थोडीशी इन्स्पायर झाले. उद्या सकाळपर्यंत how long does it last? But yes, thank you so much. तुम्ही आलात. येस, थँक्यू आणि फॉर तुम्ही- इन्व्हायटिंग अस.